शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका। श्री भागवत भक्त परिवार नांदेड तर्फे आयोजित श्री भागवत कथा श्री धाम जगन्नाथपुरी ओरिसा। सविस्तर वृत्तांत। हवप ॲडव्होकेट श्री नारायण महाराज जोशी सोनखेडकर हे अष्टादश पूर्णाचार्य आहेत। यांचे नांदेड शहरामध्ये 3 वेळेस 18 ही पुराणांच्या कथा झाल्या आहेत। ते कीर्तिवान राष्ट्रीय कथाकार कीर्तनकार आहेत। तसेच ते उच्च विद्या विभूषित असून गाथामूर्ती सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगुलकर यांचे कृपापात्र शिष्य आहेत। श्री जगन्नाथपुरी या ठिकाणी कथा समुद्राच्या तटावर असून श्री जगन्नाथ मंदिराच्या जवळ होणार आहे। कथेचे यजमान श्री भानुदास राव सराफ पुणे हे आहेत। अतिशय सुंदर व संगीतमय कथा होणार असून 2 वेळेस भोजन, 2 वेळेस चहा आणि नाश्ता शिवाय राहण्याची एसी रूमची व्यवस्था आहे। याबद्दल आणखीन विस्तृत माहिती आपण जाणून घेऊया। भागवत भक्त मित्र परिवार नांदेड तर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा ही श्री धाम जगन्नाथपुरी ओरिसा येथे आयोजित केली जात असून कथा प्रवक्ता हबफ गाथामूर्ती सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगुलकर यांच्या कृपापात्र शिष्य 18 ही पुराणांचे कथाकार हबफ ॲडव्होकेट श्री नारायण महाराज जोशी सोनखेडकर यांच्या दिव्य मधुर अमृतमय वाणीमधून होणार आहे। कथेचे यजमान भानुदास राव सराफ पुणे असणार आहेत। कथेचा कालावधी दिनांक 8/12/25 ते 15/12/25 पर्यंत असेल। शिवाय आजूबाजूच्या धार्मिक आणि नयनरम्य पर्यटन स्थळे पाहण्याची सुवर्ण संधी जसे की चंद्रभागा, कोणार्क मंदिर, धवली, उदयगिरी, खंडगिरी, लिंगराज मंदिर, नंदकानंद व श्री शंकराचार्य महाराज यांचा मठ शिवाय अजूनही ठिकाणी आपल्याला पाहण्याचे मोठे सुंदर संधी आहे। कथेसाठी प्रवास विमानाने, रेल्वेने, स्लीपर एसी, सेकंड एसीने जाणार आहेत। कथा कालावधीमध्ये 2 वेळेस स्वादिष्ट रुचकर भोजन असणार आहे। निवासाची अति उत्तम व्यवस्था, 2 वेळेचा चहा, 2 वेळेस नाश्ता असेल। कथा ही श्री जगन्नाथपुरी समुद्राच्या तटावर हॉटेल रुमानिया एसी आणि नॉन एसी रूम्सनी सुसज्ज असणाऱ्या हॉलमध्ये कथा होणार आहे। त्या दरम्यान श्री भागवत कथा टीव्ही चॅनलवर देखील लाईव्ह दाखवली जाणार आहे। कथेला येणाऱ्या भक्तांसाठी 27 सप्टेंबर 2025 पर्यंत आपले स्थान निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण मर्यादित आसन व्यवस्था असल्यामुळे अचानक वेळी येणाऱ्यांना संधी मिळणे कठीण आहे। पर्यायाने रेल्वेमध्ये जी सीट मिळेल त्यावर समाधान मानावे लागेल। एकंदरीत खर्च स्लीपर रेल्वेने जाणे व साध्या खोलीमध्ये राहणे 19,000 रुपये आहे। थर्ड एसी रेल्वेने जाणे आणि एसी रूम मध्ये राहणे 23,000 रुपये आहे। सेकंड एसी रेल्वेने जाणे आणि एसी रूम मध्ये राहणे 26,000 रुपये असा खर्च आहे। ज्यांना यायचे आहे त्यांनी त्वरित 10,000 रुपये बुकिंग साठी भरून आपली जागा लवकरात लवकर आरक्षित करावी। अधिक माहितीसाठी 98 23 22 78 22 किंवा 86 68 41 17 90 किंवा 88 88 40 52 32 या क्रमांकाशी संपर्क साधावा। हे नंबर आपल्याला न्यूजच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील आहेत। तेव्हा आजच आपली लवकरात लवकर बुकिंग करा। कथेच्या जीवनातील हा सुंदर प्रसंग अविस्मरणीय करा। शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका।